नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक राज्यात अवैध गुटखा वाहतूक आणि विक्री बंद असतानाही नाशिकमध्ये सर्रासपणे अवैध गुटखा वाहतूक होत असल्याचा प्रकार समोर आलाय। गुजरात राज्यातून एका आयशरमधून प्रतिबंधित असलेला सुगंधी पान मसाला, तंबाखू, विमल पान मसाला विक्रीसाठी पेठ रोडनं येत असल्याची गोपनीय माहिती दिंडोरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना मिळाली होती। मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी पेठ नाशिक रोडवरील चाचडगाव शिवारात सापळा रचून एका संशयितास ताब्यात घेतलं। जसवंत सुभाषचंद्र असं ताब्यात घेतलेल्या संशयिताचं नाव आहे। पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याच्याकडून आयशर ट्रकसह तब्बल 23 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय। त्याच्या विरोधात दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास पोलीस निरीक्षक सोपान राखुंडे करतात। माननीय पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदरणीय श्री स्वामी साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण विमला मॅडम यांच्या निर्देशानुसार दिंडोरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गुजरात राज्यातून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा आणि प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ यांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळालेली होती। त्याप्रमाणे वरिष्ठांच्या आदेशानुसार दिनांक 27/7 रोजी दिंडोरी रोडवर सापळा लावून दिंडोरी पोलीस स्टेशनच्या पथकाने एका खाजगी प्रवासी बसमधून तंबाखूजन्य पदार्थाची वाहतूक करताना मिळून आलेला होता। त्याच्यामध्ये सुमारे 1,44,000 रुपयाचा प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ पोलिसांनी जप्त केलेला आहे। त्याचप्रमाणे सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे काल दिनांक 28 जुलै रोजी पुन्हा रात्री वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे नाकाबंदी लावून जेव्हा खात्री केली त्यावेळेस एक आयशर ट्रक आहे त्याच्यामधनं प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थाची वाहतूक होत असल्याचं निदर्शनास आलं। त्या गाडीमध्ये सुमारे 13,49,500 रुपयाचं प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक करताना मिळून आलेलं आहे। दिंडोरी पोलिसांनी एकूण 2 दिवसांच्या कारवाईमध्ये 49,94,315 रुपयाचा पूर्ण मुद्देमाल हा जप्त केलेला आहे। आरोपींना अटक देखील करण्यात आलेली आहे आणि वरिष्ठांच्या निर्देशाप्रमाणे गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे। सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान राखुंडे, पोलीस हवालदार बाळासाहेब पानसरे, पोलीस हवालदार साबळे, अमोल मोरे यांच्या पथकाने केली आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।